आज आपल्या सोबत अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी साताऱ्यातल्या एका खेडेगावातून अगदी शेती करण्यापासून पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल नंतर डायरेक्ट एमपीएससी मधून पीएसआय ची पोस्ट, त्यासोबतच डिपार्टमेंटल पीएसआय मध्ये सुद्धा चांगला स्कोर आणून आता तिकडे सुद्धा सिलेक्शन होणार आहे. प्रश्न असा आहे की इथं कशा पद्धतीने पोहोचल्या आणि आता नवीन जे विद्यार्थी तयारी करतायत, मुली आहेत, विशेषतः गृहिणी आहेत, की त्यांनी कशी तयारी केली पाहिजे, गावाकडे बसून अभ्यास होऊ शकतो का, किंवा त्यांना काय अडचणी आल्या, तुम्हाला काय अडचणी येतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. मयूर मॅडम नमस्कार. तुम्ही 2018 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून झालात, आता तुमची पीएसआय म्हणून निवड झाली. तुमच्या स्वतःविषयी आता बेसिक माहिती सांगा, जेणेकरून इतरांनाही तुमच्याविषयी माहिती होईल आणि त्यांना काय प्रश्न असतील ते सुद्धा विचारता येतील. नमस्कार, माझं नाव मयुरी नंदा दादासाहेब जानकर. प्राथमिक शिक्षण माझ्या जन्मगावी वडूज या ठिकाणीच झाले. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन 12वी आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी झालं. आणि ते झाल्यानंतर एक टुरिझमचा कोर्स करायसाठी औरंगाबादला गेले होते मी. आणि त्याच्यानंतर पोलीस भरती 2018ला. आणि तुम्ही ग्रॅज्युएशन कशात केलं होतं? ग्रॅज्युएशन माझं बीए झालंय, इकॉनॉमिक्स चा सब्जेक्ट होता, स्पेशलायझेशन. म्हणजे हे आधीपासून ठरवलं होतं एमपीएससी करायची की अचानक तुम्ही इकडे गेलात? नाही, 10वी नंतर प्लॅन तोच होता की एमपीएससी करायची आणि त्याच्यासाठीच आर्टला ऍडमिशन घेतलेलं. 11वी 12वी पण आर्टने केलेली. प्लॅन त्यावेळेसच होता तो. आता हे जे नवीन विद्यार्थी तयारी करतात, ह्या लोकांनी सुरुवातीपासून म्हणजे असं 10वी पासूनच अभ्यास केला पाहिजे की ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर, जसं तुम्हाला जसं वय वाढेल तसं केलं पाहिजे? 10वी पर्यंत तर सगळ्या एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटी करत आयुष्य जगलं पाहिजे. 11वी 12वीला त्यांचा 12वीचा लोड असतो. ग्रॅज्युएशनला ज्यावेळेस तुम्ही जर एमपीएससी साठीच आला आहात स्पेशली, तर ग्रॅज्युएशन नंतर मग तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार माहिती काढून त्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे. मॅडमने एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय की तुम्ही 10वी नंतर 11वी 12वी सुद्धा व्यवस्थित करा. तुम्हाला जे काय नीट करायचे, जेई करायचे किंवा इतर कुठल्या एक्झामच्या वेगवेगळ्या आता सीईटी आल्यात, ते तुम्हाला करायचे, तर तुम्ही ते व्यवस्थित करा आणि नंतरच तुम्ही इकडच्या क्षेत्रात या. अगदी 9वी पासून आणि 10वी पासून एमपीएससीचा अभ्यास करायचा किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करण्याची काहीच गरज नसते. कदाचित तुमच्यापैकी एखादा व्यक्ती मोठा शास्त्रज्ञ होणार असतो, मोठ्या कुठल्या तरी पदावर जाणार असतो, आणि जेव्हा तुम्ही मोठं जग बघताय तेव्हा तुमच्या लक्षात येतं की क्लास 1 अधिकारी म्हणजे काहीच नसतोय. पीएसआय किंवा इतर शासकीय नोकरीपेक्षा खूप मोठे क्षेत्र आहेत. त्यामुळं एकदा 12वी पर्यंत स्वतःला आजमावून बघा, वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला जमतंय का, आणि नंतरच तुम्ही इकडे या. आता तुमचे आई वडील शेती करतात असं तुम्ही सांगितले, काय शेती कधी केली की नाही? हो, शेतीची कामं सगळी केल्यात आणि करावी लागतात, अजूनही करावी लागतात. पोलीस झाल्यानंतर पण केले होते की त्यानंतर थांबवले? नाही, अजिबात नाही. अलीकडे घरच्यांना म्हणायला लागलेत सगळे की आता तरी थांबवा, मुलीला शेतीची कामं पण करावी लागतात. तो पार्ट ऑफ लाईफ आहे. आता शेतीच्या कामामध्ये काय आवड आहे? म्हणजे ते फळबागांची आवड आहे की बाबा कांदे लावायला आवडतात मला, किंवा जे काय असेल ते? बऱ्यापैकी रानात पाणी देण्याचं काम माझ्याकडे असतं किंवा खत वगैरे विस्कटण्याचं काम माझ्याकडे असतं. मयुरीसारखंच मी सुद्धा शेतकरी कुटुंबातलाच आहे, आणि इकडे एमपीएससी मध्ये कोणीही बिझनेसमॅन वाला, मोठा पॉलिटिशियन, मोठा उद्योजक आपल्या मुलांना एमपीएससी मध्ये ढकलत नाही. लक्षात घ्या की जे आपले सर्वसामान्य जनता असते इकडचेच असतात, आणि विशेषतः ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबामध्ये शासकीय नोकरीचं जास्त वेळ असतं, कारण त्यांनी काहीतरी खास्ता खाल्लेले असतात. त्यामुळे सगळ्यांनाच शेतीबद्दल माहिती असतं. जे विद्यार्थी कोणी गावातून व्हिडिओ बघतायत किंवा त्यांना असं वाटते की मला जमल का नाही, एवढ्या मोठ्या पोस्ट असतात आणि त्यांचं काय XYZ, तर लक्षात घ्या सगळेच लोक असे असतात. प्राथमिक शाळा मराठी माध्यम खूप झालं, एखादा सेमी इंग्लिशचा असतो, कॉन्व्हेंटचा सुद्धा कोणी इकडे येत नाही जर तो चांगल्या शाळेत शिकलेला असेल तर. त्यामुळे जर तुम्हाला इकडे यायचा तुम्ही निर्णय घेतला, तर तुमच्या मनामध्ये काही न्यूनगंड असेल तर पहिली गोष्ट काढून टाका. मॅडम, 2018ला तुम्ही मुंबईला जॉईन केले, मग तिकडे काय एक्सपिरियन्स होता तुमचा पोलीस विभागाबद्दल? गेल्यानंतर पहिल्यांदा नवीन वातावरण होतं मुंबईचं आणि सगळी धावपळ वगैरे. सुरुवातीला असं वाटायचं की कोणत्या नवीन जगातच आल्यासारखं, कारण ते वातावरण धावपळीचं होतं, ते अडॉप्ट करणं वगैरे. आणि गेल्यानंतर म्हणजे काही सिच्युएशन मध्ये असं होतं की वर्कलोड खूप असायचा, खूप लेट पर्यंत. आता आपण गावाकडे असतो तर आपली मानसिकता अशी असती, म्हणजे अजूनही माझ्या पालकांचं असं असतं की गावी आहेस तर 7च्या आत घरी ये, पण तिकडं कधी कधी 3-3 वाजेपर्यंत रात्री बंदोबस्त वगैरे केल्यात, ड्युट्या केल्यात आणि लेट मध्ये ट्रॅव्हलिंग केलंय, एकट्यांनी घरी यायचा प्रसंग आलाय. तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या आणि त्या शिकता आल्या, किंवा स्वतःवर एक विश्वास आला वेगळ्या प्रकारचा की ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ही करू शकतो. किंवा मुंबई प्रत्येकाने अनुभवलीच पाहिजेच, एकदा अनुभवलीच पाहिजे. योगायोगानं मी सुद्धा 2019ला मुंबईला टॅक्स असिस्टंट म्हणून जॉईन केलं होतं. अगदी 2-3 महिनेच होतो मी.
आणि माझी बायको सुद्धा तिथं मेडिकल ऑफिसर म्हणून नवी मुंबईला जॉईन होती. सुरुवातीला आम्ही मुंबईमधल्या कॉटन ग्रीन नावाच्या एका म्हाडा कॉलनीत राहिला. नंतर नवी मुंबईला गेल्यानंतर थोडंसं व्यवस्थित राहिलं होतं. जसं पुण्यात वातावरण आहे आपलं, तसे वातावरण नवी मुंबई पनवेल ह्या भागात आहे. मात्र मुंबईचं वातावरण जो आपला कोरडा पट्टा आहे ना इकडचा, म्हणजे मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, इकडच्या लोकांना अनेकांना जमतच नाही. म्हणजे तिथली जी गरमी किंवा त्यातलं जे दमट वातावरण आहे, त्याचा अनेकदा खूप तोटा होतो किंवा ऍडजस्ट व्हायला खूप दिवस जातात. असा अनुभव सगळ्यांनाच येतो. त्यातले काही लोक लगेच सूट होऊन जातात. शेवटी तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो की तुमची बॉडी कशी साथ देते, त्याचा सुद्धा मोठा विषय असतो. मग आता मुंबईत एवढं धावपळीचं होतं, म्हणजे तुम्ही लोकेशनला तर राहायला नसणारच. नाही. म्हणजे जॉबचं ठिकाण वेगळंच असतं हो. सगळ्यांचं, बहुतेक लोकांचं 90% लोकांचं, आणि राहण्याचं वेगळं असतं. मग एवढ्या धावपळीमध्ये एवढा लोकलचा प्रवास, एवढी गर्दी, मग हे अभ्यासाचं नियोजन कसं केलं? त्यात पोलीस खात्यात नोकरी करून अभ्यासाचं नियोजन कसं केलं? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थोड्या गोष्टी अवघडच गेल्या. म्हणजे सगळं मॅनेज करूच तोपर्यंत किंवा ट्रेनच्या वगैरे प्रवासाच्या गोष्टी कळूच तोपर्यंत, ड्युटीच्या गोष्टी मॅनेज करूपर्यंत. त्याच्यानंतर मग थोडं 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 म्हणजे स्टार्टिंगला एकदम असं नाही झालं की 12-12 तास अभ्यास सुरू केलाय. अवांतर वाचन सुरू केलं, एक एक तास त्याच्या गणित सोडवा किंवा कुठला दुसरा विषय वाचत बसा, असं सुरुवातीला एका तासापासून सुरुवात केली. स्टेप बाय आणि स्टेप. मग तो प्रवास म्हणजे चांगला 6 तास 7 तास, कधी कधी 11-12 तास सुट्टीच्या दिवशी. आता 2018ला सिलेक्शन झाले, शासकीय नोकरी लागली. आता नोकरी लागणंच महत्वाचं असतं. त्याच्यानंतर आता आई वडील शेतकरी असल्यानंतर तुम्हाला बराच प्रेशर असेल की बाबा नोकरी करण्याआधी बाबा तू आता लग्न करून घे किंवा थोडं सेटल होईल, हम्म. त्या अभ्यासाचं नंतर बघ, किंवा अशा काही घरच्यांचा सपोर्ट किती होता आणि विरोध किती होता? लग्नासाठी आईचं थोडं असायचंच, आई म्हटल्यानंतर तेवढं तिचं चालतंच. पण मी त्यांना सांगितलेलं की मी ऍज अ कॉन्स्टेबल म्हणून मी लग्न नाही करणार. जर तुम्हाला वाटत असेल मी लग्न करावं तर मग मी इकडे रिझाईन करते. आणि जर तुम्हाला हे काम करते आणि लग्न पण करायचंय तर मग मला अधिकारी होऊ द्यात, त्याच्यानंतर आपण लग्नाचा विचार करू. आणि त्यांनी त्या गोष्टीला सपोर्ट केला. त्याच्यानंतर त्यांचं कधीही फोर्स नव्हतं की नाही नाही लग्न करावंच लागेल. त्यांनाही समाजातून खूप सारी काय म्हणतो आपण त्याला, खूप सगळ्या लोकांचं ऐकून घ्यावं लागत होतं. पण तरीही त्यांनी सपोर्ट केला की ती म्हणते तर ठीक आहे, आपण त्याच्यावर वर्क करू म्हणून. म्हणजे गावात अभ्यास करणारे किंवा गावातले जे आपले आई वडील असतात, त्यांच्याकडं आसपास जे गावातले लोक शेजारी पाजारी असतात, त्यांच्याकडून सगळ्यांकडून प्रेशर येतो. तो महिला म्हणून त्यांना आला, अगदी पुरुष म्हणून मला सुद्धा आला की बाबा ह्याला फौजदार झाला होता आणि ह्याचं सिलेक्शनच झालं नव्हतं. हे काहीतरी गावात यांनी अफवा सोडली आणि आता हे घरी बसले. कारण मी ठरवलं होतं की मी जाणार नाही, मी एक्सटेन्शन टाकलं आणि योगायोगानंतर 2 वर्ष नवीन जाहिरातच आली नाही. आता एकट्याचं ट्रेनिंग घेऊ शकत नव्हते, पण तरी सुद्धा मग लोकांचं तो विरोध असायचा. मला जवळपास 2.5 वर्ष सवलत मिळाली, पण 2.5 वर्षात मी राज्यसेवेचे फक्त इंटरव्ह्यू देऊ शकलो. माझं काय फायनल सिलेक्शन कुठं झालं नाही. आणि त्यानंतर 5-6 महिन्याने माझं टॅक्स असिस्टंटला सिलेक्शन झालं, जॉईनिंग पण आलं. तेव्हा लोक कुठेतरी थोडे थंड व्हायला लागले. पण लोकांना हे कळत नव्हतं की ओके ही राज्यसेवा म्हणजे अजून वरच्या लेवलची आहे. कदाचित ह्याचा कुठेतरी DYSP होईल, क्लास 1 होईल किंवा काहीतरी डोक्यानेच त्यानं स्वतः स्किप केलं असेल. आणि ट्रेनिंग स्किप करणे खूप छोटा विषय. मी काय तेव्हा नोकरी सोडलेली नव्हती, पण तरी सुद्धा मला विरोध व्हायचा. एक महिला म्हणून तुम्हाला विरोध होणारच आहे आणि इतर महिलांना सुद्धा होणार आहे. आता हा MPSCचा किती अटेम्प्ट होता आपला? माझा तसा 2023चा पहिला दिला होता. त्याच्यानंतर हा दुसरा अटेम्प्ट दुसरा attempt आहे होता. म्हणावं लागेल. आणि तुम्ही हे सांगितलं की मला मराठीपेक्षा इंग्लिशला जास्त मार्क पडायचे. कसं काय असतं की लोकांना जनरली काय होतं, मराठीला जास्त मार्क पडतात, इंग्लिशला कमी पडतात. म्हणजे मलाही पडत होते. म्हणजे राज्यसेवा असेल, गटकची असेल किंवा STI किंवा PSIच्या मेन्स असतील, मला नेहमी मराठीला जास्त मार्क असायचे, इंग्लिशला कमी असायचे. तुम्हाला कशी काय जास्त पडले? तो विषय असा होता की त्यावेळेस म्हणजे 23च्या वेळेस मराठीचा क्लास केला होता मी आणि इंग्लिशचा प्रॉपर क्लास नव्हता केला. मग 24च्या मेन्सच्या वेळेस कंबाईनच्या काय झालं की मनात भीती होती की इंग्लिशला जर आता लक्ष नाही दिलं तर त्याच्यात मार्क कमी येतील किंवा स्कोअर कमी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे पोस्ट जाऊ शकते. मग पूर्ण फोकस एकदम इंग्लिशवरच केलं. टेस्ट सिरीज सोडवा, सब्जेक्ट म्हणजे टॉपिक वाईज क्वेश्चन पेपर सोडवा, रिव्हिजन करा टॉपिकची, आणि क्लास लावलेला शाश्वत अकॅडमीचा. तर मग ते पूर्ण फ्लो मध्ये अभ्यासाचे होते प्री झाल्यानंतर. आणि 3 महिने पूर्ण इंग्लिशचा अभ्यास केलेला, वोकॅब्युलरीवर पण चांगलं फोकस केलेलं. आणि मग मराठीकडे आणि GS कडे थोडंसं दुर्लक्ष झालं. त्याच्यामुळे इंग्लिशचा स्कोर चांगला आला आणि मराठीचा स्कोर थोडा घसरला. आणि फिजिकलला किती मार्क होते तुम्हाला? फिजिकलला 82 मार्क होते. 82 म्हणजे चांगले होते. मला फिजिकलला 80 मार्क होते, पण आमच्या वेळेस फिजिकलचे मार्क पकडले जायचे. Okay. आता तुम्हाला क्वालिफाय झालं ते सगळं. पण सगळ्यात महत्वाचं, मुलींचं फिजिकल आता अवघड झालंय, जे आमच्या वेळेस नव्हतं. की तुमचा जो टाइम तो त्यांनी कमी केलाय, त्याच्यामुळे ते आता पास होणं अवघड होतं. मुली क्वालिफायच होत नाही तेवढ्या.
आता PSIच का? आता कंबाईन मध्ये 2-3 तुम्हाला ऑप्शन होते, पण PSI का? ऍक्च्युली PSI भेटली असं म्हणावं लागेल. ठीक आहे. पण अनेक लोक सांगतात की नाही बाबा मला माझं ध्येयच होतं आणि माझं ड्रीमच होतं, पण इथं मॅडमने सरळ सरळ सांगितले की बाबा भेटली म्हणून घेतली. असं काही नाही की बाबा सगळ्याच मिळत होत्या मीच PSI निवडलं, तसं काही नाही. जी मिळाली ती ती घेतली. घेतली. आता मॅडम पुढच्या अभ्यासाचं काय? पुढच्या अभ्यासाचं असं काही नियोजन नव्हतं. ह्या वेळेस म्हणजे पोलीस भरतीनंतर हेच ठरवलेलं की एक ग्रुप बी ची पोस्ट मिळवणं गरजेचं आहे अगोदर, कारण ड्युटी सांभाळून घरच्या काही जबाबदाऱ्या सांभाळून मग हे खूप हेक्टिक होत होतं. शेड्यूल वगैरे मॅनेज करणं, स्ट्रेस लेवल पण वाढायचा. त्याच्यामुळे आता तर असं होतं की ग्रुप बी ची एक पोस्ट अगोदर हातात घेणं हे सगळ्यात महत्वाचं टार्गेट होतं. पुढचं अजून काही तसं प्लॅनिंग नाहीये. आता डिपार्टमेंटल PSI पण तुम्ही दिली, प्री दिली. मेन्सला किती स्कोर आलाय तुमचा? 264.50. 264 म्हणजे डिपार्टमेंटल PSI जे लोक आधीच कॉन्स्टेबल म्हणून ज्यांनी 4 वर्ष जॉब केला असतो त्यांना विभागीय फौजदार म्हणजे डिपार्टमेंटल PSI परीक्षा देता येते. त्याच्यामध्ये कोणतंही आरक्षण नसतं, महिला आरक्षण नसतं किंवा कॅटेगरीचं आरक्षण नसतं. जे आहे ते सगळेच ओपन मध्ये असतात. आणि 264 म्हणजे एक तगडा स्कोर असतो की एवढे मार्क इझिली मुलांना मिळत नाहीत. आणि इंटरव्ह्यू नसतो, त्याच्यामुळे फक्त फिजिकलवर असतं. आता मॅडमचं अजून तरी फिजिकल झालं नाही, पण मॅडमचं फिजिकल आताही आउट ऑफच आहे. मॅडमचं तिकडे सिलेक्शन होणार आहे. आता मॅडम शेवटी ठरवतील, एक घेतील एक सोडतील. दोन्ही तर सोबत घेऊ शकत नाही, तिथे काय डबल पेमेंट मिळणार नाही. आणि दोन्ही PSI शेवटी समानच असतात. आता मॅडम कुठलं निवडतील ते बघू आपण, ते सगळ्यांना कळलंच. बरं, आता जे नवीन विद्यार्थी आहेत, एकदम नवीन आहेत की बाबा कुठेतरी आत्ताशी त्यांनी स्पर्धा परीक्षेला चालू केलंय, तर ह्यांना काय सांगणार तुम्ही, काय सल्ला देणार? 12वी नंतर जर तुम्ही स्टार्ट केलं असेल तर अगोदर थोडे दिवस अवांतर वाचनाला वेळ द्यावा. कारण नवीन नवीन आल्यानंतर जी आपली MPSC ची पुस्तकं असतात, ती भाषा असती, ती समजायला अवघड जाती. वाचन करू वाटत नाही. मग असं होतं की आल्या आल्यात जर बोर झालं तर मग आपला त्याच्यातून इंटरेस्ट किंवा करायची इच्छा संपून जाऊ शकते. त्याच्यामुळे मग आल्या आल्या थोडे दिवस अवांतर वाचनाला वेळ दिला की तुम्हाला बसण्याची थोडी सवय होती, मन लागायला लागतं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू पुस्तकांना हात घालू शकता. जे ग्रॅज्युएशन केलंय, आता BA केलंय किंवा दुसऱ्या कुठलं ग्रॅज्युएशन केलंय, त्यांच्याकडे ऑलरेडी थोडा कमी वेळ असतो. मग त्यांनी सुरुवातीला चांगले जे सब्जेक्ट वीक आहेत त्याच्या क्लासेसवर फोकस करून त्याचे क्लासेस वगैरे करून अभ्यासाला सुरुवात केली तर चालू शकतं. पण जे 12वीच्या बेसवर आले त्यांनी असं करता येऊ शकतं. क्लासेससाठी पुण्यातच यावं असं काय आहे का? अजिबात नाही. मी आतापर्यंत एकही क्लास ऑफलाईन केलेला नाहीये. सगळं ऑनलाईन? सगळे क्लास ऑनलाईन केलेत. तुमच्याकडे 2019 पासून कोरोना येऊन गेला, त्याचा तो चांगला फायदा आहे की सगळे क्लासेस मोबाईलवर अवेलेबल आहेत. आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये जास्त फरक नसतो. फक्त तुम्हाला असं वाटतं की ऑफलाईन आहे तर तुम्ही रोज जाऊन तिथं बसू शकता किंवा कुणाच तरी कंपल्शन आहे, आणि ऑनलाईनला ते तुमच्याकडून होणार नाही, क्लास स्किप होऊ शकतील. पण आता मग हा तुमच्या मानसिकतेचा पण प्रश्न आहे की तुम्हाला ते तेवढं शिस्तप्रिय पद्धतीनं करायचं आहे. तर आता हे जे आमचे कारण तुम्हाला पोलीस भरतीचा चांगला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही स्वतः आधी पोलीसच होतात, आताही तुम्ही ऑन ड्युटी पोलीसच आहात, तर पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे? आता काय झाले, आता ही जस्ट पोलीस भरती होऊन गेली, तर आमच्या पोरांना असं वाटतं की आता काय 2-3 वर्ष येत नाही. मुळात ही MPSC नंतर नियमात होणारी एकमेव परीक्षा आहे. तसेच तलाठी भरती, नगर परिषद ह्या नियमित होत नाहीत, आरोग्य सेवा 5-5 वर्ष होत नाही, पण ही नियमित होणारी परीक्षा आहे. आता नवीन विद्यार्थ्यांना एक प्लॅन सांगा आमच्या, आणि जे त्यातल्यात ह्यावेळेस हुकलेत, म्हणजे मैदानीच असलेल्या इंजुरीमुळे हुकलेत किंवा 2-5 मार्काने वेटिंगला राहिलेत किंवा कोणाच तरी सिली मिस्टेक झाल्यात त्याच्यामुळे साईडला पडलेत, तर अशा दोन्ही लोकांना आमच्या काहीतरी सल्ला सांगा की बाबा त्यांना कळेल काय केलं पाहिजे. विषय म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन नुसार मला असं वाटतं की जो पोलीस भरतीचा जो सगळा मॉब आहे तो MPSC कडे न येण्याचा एकच फोबिया आहे, आणि तो आहे इंग्लिश विषय. तर तुम्हाला ज्या विषयाची भीती वाटते त्या विषयावर तुम्ही अभ्यास करून, सराव करून ओव्हरकम केल्यानंतर तुमच्यासाठी खूप सारे मार्ग ओपन होत आहेत. जसं की तलाठी, तुम्ही म्हटला नगर रचना, नगर सेवा, आरोग्य सेवा, हे सगळे ऑप्शन तुमच्यासाठी अवेलेबल होत आहेत, फक्त आणि फक्त तुम्ही इंग्लिशवर फोकस केला तर. आणि जर तुम्ही इंग्लिश स्किप केलं तर तुम्ही फक्त आणि फक्त पोलीस भरती देऊ शकता. त्यापेक्षा मग तुम्ही थोडंसं जास्त अभ्यास करून आणि स्वतःवर विश्वास ठेवून, कुठलाही विषय आहे तो असा कुठलाच विषय नाहीये की तो तुम्हाला जमणारच नाहीये आणि तुम्हाला येणारच नाहीये, किंवा लहानपणापासून माझं इंग्लिश नाहीये. आता मी ही मराठी मीडियम मधून शिकलेली आहे, त्याच्यानंतर 11वी-12वी पासून BA केलेलं आहे. मला असं कोणतंही इंग्लिशचं बॅकग्राऊंड नाहीये, तरीही मी त्या विषयाला एक विषय म्हणूनच बघितलं, ना की कुठल्या विषयाची भीती मनात घेऊन इंग्लिश आहे तर कसं होईल, मला जमेल का, हे प्रश्न स्वतःला स्वतः न विचारता
वेळ दिला केला आणि झालं इंग्लिशवर पण ओव्हरकम केलं. त्या पद्धतीनं पोलीस भरतीच्या पोरांचं पण पहिल्यांदा हेच होतं की नाही इंग्लिश आहे. त्यांना आता तो रक्षकचा पण फॉर्म असतो तर त्याच्यात पण इंग्लिश असल्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं असं होतं की इंग्लिश आहे तर मग पोलीस भरती सोडून सगळ्याच परीक्षा आता हा. इंग्लिश आले. गट क गट ब असेल किंवा गट अ ल तर आहेच आहे. मग तुम्ही फक्त इंग्लिश ह्या विषयाची दारं उघडली तर तुमच्यासाठी ऑलरेडी किती सारे ऑप्शन चालू होत आहेत. आता इंग्लिशच्या फोबिया जो असतो तो आता मला इयत्ता 12वीला फक्त 42 मार्क होते. पण इथे जेव्हा मी बॅचलर ऑफ फार्मसीला पुण्यात ऍडमिशन घेतलं, भले आम्हाला तो सिलेबस सगळा इंग्लिशमध्ये होता. इंग्लिशमध्येच आम्हाला पेपर लिहावा लागायचे. आमच्याकडे काही कॉपी वगैरे होत नव्हती. प्रॉपर युनिव्हर्सिटीची एक्झाम असायची, ती एक्झाम द्यावी लागायची, प्रॅक्टिकल द्यावे लागायचे. इंग्लिशची भीती अजिबात नसायची, पण इंग्लिश ग्रामरची भीती असायची. कारण इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ऍग्री ही लँग्वेज म्हणजे ही टेक्निकल लँग्वेज आणि ग्रामॅटिकल लँग्वेज, स्पोकन लँग्वेज ह्या दोन्ही तिन्ही वेगळ्या कन्सेप्ट आहेत. एखाद्याचं ग्रामर खूप चांगलं आहे म्हणून तो खूप चांगला इंग्लिश बोलू शकतो अशातला भाग नाही. आता आमचं टेक्निकल ग्रामर इंग्लिश चांगले, आमचं इंग्लिशचं ग्रामर चांगलं झालं, परंतु आम्हाला अजूनही इंग्लिश फाडवाली बोलता येत नाही. त्याचं कारण काय, आपण ती कधी प्रॅक्टिसच केली नाही. हा सगळा प्रॅक्टिसचा भाग पडतोय. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी, आता मी झेडपीला शिकलोय, वस्तीवरच्या शाळेत शिकलोय, पुढे आमचं ग्रॅज्युएशन जरी फार्मसी झालं असलं, जरी सगळा अभ्यासक्रम इंग्लिशमध्ये असला तरी त्या इंग्लिशचा आणि स्पर्धा परीक्षा इंग्लिशचा काडी मात्रही संबंध नाही. फक्त अक्षर सेम असतात, वेगळा काहीच फरक नाही. त्यामुळं जे विद्यार्थी इंग्लिशचा कुठेतरी फोबिया घेऊन बसलेत, तुम्ही इंग्लिशला अल्टरनेट शोधा. खूप चांगले चांगले शिक्षक मार्केटमध्ये आहेत, पुस्तकं आहेत, तुम्ही त्यात ती अभ्यासा आणि पुन्हा पुन्हा अभ्यासून ती इंग्लिशची जी भीती आहे ती ऑटोमॅटिक निघून जाते. आता आमचे जे नवीन विद्यार्थी आहेत की आता कुठेतरी 12वी झाली किंवा ग्रॅज्युएशन झाले, पण आता पोलीस भरती दिली होती, फक्त सहज दिली होती टाइमपास म्हणून, पण आता त्यांना सिरियसली करायची, अशा विद्यार्थ्यांना काय सांगा? पहिली गोष्ट तर म्हणजे एमपीएससी मध्ये किंवा पोलीस भरतीमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचा माइंडसेट असा असतो की पहिला डाव देवाचा की सोडून देऊया. पण असं काही नाहीये. आता मी पोलीस भरतीच्या वेळेस 2018ला दिलेली, माझा पहिलाच अटेम्प्ट होता आणि मला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हतं. ग्राउंड किंवा हाईट, लेखी परीक्षेला काय काय लागणार आहे, कुठली कुठली पुस्तकं लागणार आहेत. पण त्या 3-4 महिन्यांच्या जो कालावधी मला भेटलेला त्याचा चांगला उपयोग करून, ग्राउंड चांगल्या पद्धतीनं क्वालिफाय करून, लेखीचा चांगला अभ्यास करून, आणि त्यावेळेस असं झालेलं की आमच्या ज्यावेळेस मी 2018ला फॉर्म भरलेला तर 2-3 ठिकाणी फॉर्म भरायची सवलत असायची, एवढं स्ट्रिक्ट नव्हतं. तर मी रत्नागिरीलाही फॉर्म भरलेला आणि मुंबईलाही फॉर्म भरलेला. रत्नागिरीलाही माझं झालेलं आणि मुंबईलाही झालेलं, पण रत्नागिरीला समोर 2-3 मुली होत्या ज्यांना माझ्यासारखी सेम मार्क होती, त्याच्यामुळे मी एका नंबरनं वेटिंगला राहिलेले. त्याच्यानंतर मुंबईचं ग्राउंड झालं, मुंबईची लेखी झाली आणि विषय असा झाला की सेम मार्क असून वेटिंगला राहिल्यामुळे ती गोष्ट इतकी इगोवर आली की मुंबई सारख्या ठिकाणी मग ग्राउंड पण चांगल्या पद्धतीनं देऊन आणि लेखी पण चांगल्या पद्धतीनं देऊन मुलींच्या मधून मी 2018ला पहिले आले होते. सो असं काय नाहीये की तुम्ही ते करू शकत नाही किंवा कमी वेळ आहे तर कसं करू शकतो, मग पहिला डाव आहे माहिती नाहीये तर देवाला दिल्यासारखं असं न करता मनात हे ठेवायचं की आहे पहिलाच प्रयत्न आहे आणि ती पहिल्या प्रयत्नाची एनर्जी असते ना ती खूप वेगळी असते. त्या प्रयत्नात तुम्ही कोणतंही यश मिळवू शकता, अशा पद्धतीनं करता येतं. तर जो मॅडमना मुद्दा सांगितला ना, पहिल्या प्रयत्नात आपण खूप चांगली ताकद लावतो, तोच मुद्दा माझ्याबद्दलही जाणवला की जेव्हा मी ग्रॅज्युएशन झालं आणि पहिला अटेम्प्ट पीएसआयचा दिला. मुळात पीएसआय करायचंच नव्हतं, राज्यसेवा द्यायची होती. पण ते काय असतं की आपल्याला करायची राज्यसेवा, पण आता तिथं मी प्रिलिमच पास नाही झालो आणि लगेच 1 महिन्यानं कंबाईनची होती. कंबाईन नव्हती ऍक्च्युअली त्यावेळेस, पीएसआय एसओ सेपरेट एक्झाम व्हायच्या. तर ती दिली आणि स्कोअर चांगला आला होता माझा, म्हणून मेन्स दिली. मग मेन्ससाठी फक्त कायदे वेगळे वाचायचे म्हणून एक छोटंसं पुस्तक घेतलं, नवीन आले होते कायदे आम्हाला, ते कायद्याचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामधून पण चांगला स्कोअर आला माझा आणि तगडा स्कोअर होता त्यावेळेस मेन्सला. फिजिकल माझं कधी स्ट्रॉंग नव्हतं, पण माझे जे मार्क जाणार होते ते सगळे रनिंगला जाणार होते. आम्हाला 800 मीटर रनिंग असायचे तेव्हा आणि तिथंच माझे मार्क जायचे. ते शेवटपर्यंत तसेच होते की मला टेस्टला पण 80 मार्क पडायचे आणि फायनलला 80 पडले. इंटरव्ह्यू मात्र माझा चांगला होता. मला इंटरव्ह्यूला त्यावेळेचे सेकंड टॉपचे मार्क होते, काहीतरी 28 मार्क होते 40 पैकी. पण इंटरव्ह्यू मध्ये मला जेवढे जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या प्रत्येक प्रश्नाचं एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक उत्तर देत होतो मी. मला मॉक इंटरव्ह्यू जेव्हा झाले तेव्हा सांगितलं त्यांनी की खूप चांगली एनर्जी आहे आणि त्यांना अशीच व्यक्ती अपेक्षित असते पीएसआय पदासाठी. म्हणजे ती ताकद जेव्हा मी जशी लावली पहिल्या पीएसआयला, त्याच्यानंतर ती राज्यसेवेला लागली नाही आणि नंतर तर काही प्रश्नच नाही. मी अभ्यास 26-27 वर्षी तर बंदही केला. म्हणजे तुम्ही जेव्हा पहिला अटेम्प्ट देता तेव्हा तो मजबूत द्या. उगाच काहीतरी टाइमपास म्हणून तुमचा वेळ व्हायला घालू नका, कारण त्याला 2 वर्ष व्हायला जातात बोलता बोलता. कारण सगळ्या प्रोसेसला कोणत्याही एक्झामला 2 वर्ष लागतात.
तुमचे वेळ व्हायला जातोय, उगाच कुठेतरी मेसचं खावं लागतंय, लोकांचे बोलणे खावं लागतात, सिनियरिटी जाती, आर्थिक लॉस होते, म्हणजे जे होतं ते फक्त लॉसच होते. त्यामुळे एकदा सिलेक्शन झालं की पुढचा अटेम्प्ट तुम्हाला द्यायचं, तुम्ही सुट्ट्या टाकून देऊ शकता. प्रचंड सुट्ट्या मिळतात गव्हर्नमेंटमध्ये, फक्त एक अर्ज टाकून द्यायचा, सुट्ट्या मिळतात म्हणजे मिळतात. आता तुमच्यासोबत समजा ज्यांना एमपीएससीचा अभ्यास करायचा, त्याच्यामध्ये काही गृहिणी आहेत, काही मुली आहेत, किंवा काही अगदी पोलीस खात्यात काम करतात, वेगवेगळ्या विभागात काम करतात, की लिपिक म्हणून त्यांनी जॉईन केलंय, पण त्यांना आता कंबाईन करायची, तर अशा लोकांना काय सांगणार? सगळ्यात महत्वाचं की पैसे आल्यानंतर तुम्हाला एक शिथिलता येते की बस झाले, स्टेबिलिटी आली आहे, नको सगळं करायला. तर पहिल्यांदा मानसिकतेवर काम करणं गरजेचं असतं की नाही हे आहे पण ह्याच्यापेक्षा चांगलं मिळवू शकतो. त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंटचा फॅक्टर येतो. 24 तास सगळ्यांनाच असतात, कुणालाही असं स्पेशल रिझर्वेशन नाहीये की तुला 25 तास घे. त्या 24 तासाचं नियोजन व्यवस्थित पद्धतीनं करून काही ह्या बाबतीत, आता गृहिणींच्या बाबतीत म्हणाल तर तुमचं तुमच्या फॅमिली सोबत जर चांगलं कोऑर्डिनेशन आहे तर काही कामं तुम्ही करा, काही कामं आम्ही करतो, काही कामं फॅमिलीमध्ये वाटून देऊन सगळ्याच गोष्टींची जबाबदारी गृहिणींनी स्वतःच घेणं की नाही नाही माझा नवरा माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय खातच नाही, हा जो एक इगो आहे किंवा स्वतःलाच समाधानी मानून घ्यायचा मुद्दा आहे, ते न करता काही कामं वाटून दुसऱ्यांवर जबाबदारी देऊन, म्हणजे ह्याच्यात लिडरशिप क्वालिटी आहे असं म्हणू शकतो की काही कामं दुसऱ्यांना देता येणं किंवा त्यांच्याकडून करून घेणं. अशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट करून अभ्यास करता येऊ शकतो. लगेच तुम्ही पहिल्यांदाच अभ्यासाला बसला आहात आणि 12-12 तास अभ्यास सुरू केला असं नाही होऊ शकत. टाइम थोडा कमी असेल किंवा कधी कधी तुम्हाला, आता माझ्या बाबतीत असं व्हायचं ड्युटीच्या ह्याच्यात कधी कधी मला नाही त्या पूर्ण दिवसभरात 1-1.5 तास पण नाही भेटायचा, पण ठीक आहे मग तो टाइम मी दुसऱ्या दिवशी मॅनेज करायची की ठीक आहे काल मला अभ्यासाला वेळ नाही भेटला, आज मी जरा जास्त बसेल. अशा पद्धतीने टाइम मॅनेज करून करता येऊ शकतं. सिलेबस बघून थोडंसं काय म्हणतात, तुम्हाला अभ्यास करताना काही गोष्टी ह्या करायच्या नाहीयेत किंवा ह्या टाळायच्या एवढं जरी कळालं ना तरी तुम्ही राईट ट्रॅकवर जाऊ शकता. आता मॅडमने जे सांगितलं की काही गोष्टी टाळायच्या कळल्या पाहिजेत. आता आम्ही जेव्हा अभ्यास करायचो, म्हणजे आजही जेव्हा आम्हाला एखादं संदर्भ पुस्तक वाचायचं असतं, बघायचं असतं, तेव्हा अनेकदा असं होतं की आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्तीची माहिती XYZ बुकमध्ये किंवा XYZ क्लासमध्ये असते, ते तुम्हाला कळलं पाहिजे की काय सोडायचंय, काय करायचंय. मी जेव्हा PSIची फिजिकल करायचो तेव्हाही मी जेव्हा पुण्यात यायचो आणि बघायचं की हे लोक पुण्याच्या सदाशिव पेठेतून सिंहगडावर पळत जात आहेत, मुळात एवढ्या धावण्याची गरज आहे का, असा प्रश्न असायचा. माझी तर कॅपॅसिटी नव्हती त्यावेळेस चालण्याची सुद्धा, कारण मला त्यावेळेस खूप जास्त गंभीर परिस्थिती होती, हेल्थ इश्यू खूप जास्त होते. तर मी फक्त मॅक्सिमम 1 टाइम 1 किलोमीटर पळालो तरी सुद्धा मला 80 मार्क पळाले. जे एवढं 20-20 किलोमीटर पळायचे विकेंडला का होईना, त्यांना सुद्धा तेवढे मार्क आले नाही. कारण ह्या लोकांनी, काही कोच लोकांकडून असं झालं की मी नॅशनल झालोय, मी एवढं पळायचो, किंवा मी एक्स आर्मी आहे, मी एवढं पळायचो म्हणून तुम्हालाही मी पळवणार, असं नाही. आपली ही स्पर्धा परीक्षा आहे, ह्याच्यातून तुमची निवड ही कुठेतरी पोलीस शिपाई, PSI, वनरक्षक किंवा RFO एवढीच होणार आहे. ह्याच्यातून काय तुम्ही IPS होणार नाहीत. परंतु कधी कधी त्या कोच कडून ही चुकीची ट्रीटमेंट तुम्हाला दिली जाते की नाही मी एवढं पळायचो, तुम्ही एवढं पळायचं कारण तुम्हाला ऑलिम्पिकला जायचं होतं, तुम्हाला नॅशनलला जायचं होतं. हा झाला एक फिजिकलचा विषय की तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त गरज नसताना पळू नका, स्वतःची सदुपयोग बुद्धी चालू ठेवा. मग ती फिजिकलच्या वेळेस असेल किंवा तुमच्या लेखी परीक्षेच्या वेळेस असेल. आता आमच्या वेळेस एक मासिक यायचं, मी आता नाव नाही घेणार, पण त्या मासिकामधून दर महिन्याला आम्ही चालू घडामोडी घ्यायचो. पण चालू घडामोडी घेताना असं लक्षात द्यायचं की ह्याच्यामध्ये एवढा डेटा दिलाय, म्हणजे फक्त 100 पानं भरवायचे म्हणून ती 100 पानं भरून काढायची, आणि त्यातला फक्त 25 पानं डेटा उपयोगाला असायचा. उगाच असायचं अमुक अमुक केरळमध्ये बेडकाची जात शोधली, अमुक अमुक ह्याच्यामध्ये सशाचं नाव असं दिलंय, अमुक अमुक हे आंब्याचं असं झालंय, काहीतरी नवीन किडा सापडलाय, अशा काहीतरी बातम्या असायची की ज्या परीक्षेला कधीही येणार नाही. दर 2 महिन्याला नवीन बेडकाची जात शोधायची. काहीतरी वेगळेच इश्यू असायचे की आसाममध्ये अमुक अमुक विधेयक मांडलं. आता विधेयक मांडले, कुठं मांडले, आसाममध्ये मांडले, हे खूप झालं तर UPSC साठी कामाचं आहे, खूप झालं तर. बाकीच्या स्पर्धा परीक्षा आणि MPSC आणि सरळ सेवामध्ये काहीच कामाचं नाही. ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत विद्यार्थी म्हणून, की जर समजा विधेयक महाराष्ट्राचं आहे किंवा संसदेचं आहे, त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये XYZ विधेयक मांडलं किंवा ते नामंजूर झालं, त्याचा इकडे काहीही संबंध नाही. हा, ते विधेयक मंजूर झालं, तो कायदा मंजूर झाला, तो कायदा युनिक असेल तर तो फायद्याचा असतो, अदरवाईज नाही. ह्या गोष्टी विद्यार्थी म्हणून तुम्हाला कळलं पाहिजे की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं. उगाच आपलं समजा तुम्हाला सरळ सेवा पोलीस भरतीवाले तर जातात, काहीतरी एखादा XYZ ठोकळा घेतात. तुम्ही तुमचा सिलेबस बघा, काठिण्य पातळी किती आहे बघा, ती कमी असेल जास्त असेल, त्यानुसार तुम्ही पुस्तकं निवडा. उगाच कोणतरी सांगतंय घ्या अमुक अमुक ठोकळा, घ्या अमुक अमुक नोट्स, नाही नाही, कोणत्याच घेऊ नका, आमच्या सुद्धा घेऊ नका. जे योग्य असेल, जे सिलेबसला धरून असेल ते काहीतरी घ्या.
अनावश्यक वाचू नका. कारण कोणीतरी म्हणले की ते विद्यार्थी म्हणजे ज्ञानसागरात पोहणारा राजहंस असतो. तुम्हाला कळलं पाहिजे की यातलं दूध कोणतं आहे, पाणी कोणतं आहे. हा. तुम्हाला जर ते कळलं नाही तर दूध आणि पाणी तुम्ही मिक्स पिणार किंवा नुसतं पाणी पिणार, तुमच्या लक्षात येणार नाही. ही गोष्ट तुम्हाला कळल्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणं अवघड असते. आज आपल्याला मयुरी मॅडमनं वेळ दिलाय, वेळात वेळ काढून त्या आल्या, त्यांची फिजिकल चालू आहे, त्यांचं सिलेक्शन झालंय. त्यांना बाकीच्या ठिकाणी घरचे काम आहेत किंवा सत्काराच्या गोष्टी असतात, ड्युटी आहे, त्यातही आता अजून एक फिजिकल बाकी आहे. त्यांचं दोन्हीकडे सिलेक्शन होणार आहे आणि पुढचा एखादा अटेम्प्ट त्या देतीलच. आता जरी नाही म्हणत असले तरी देणारच आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी वेळ दिलाय, त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि आमच्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यांनी मार्गदर्शन करावं, जेणेकरून सगळ्याच विद्यार्थ्यांना फायदा होईल. कारण पोलीस भरतीपासून तर सरळ सेवा आणि एमपीएससी पर्यंत त्यांचा यशस्वी प्रवास आहे. पोलीस भरतीतही एकदा वेटिंग, एकदा सिलेक्शन, इकडेही एकदा सिलेक्शन, आता दुसऱ्यांदा सिलेक्शन होणार आहे. म्हणजे दोनदा पोलीस, दोनदा PSI, आणि मधल्या काळात सरळ सेवा पण दिलेल्या आहेत. सिलेक्शन झालं नसलं तरी दिलेले आहेत, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि त्याचा सगळ्यांचा फायदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळं मयुरी मॅडमनं खूप खूप वेळ दिला आपल्याला, त्यांचे खूप खूप आभार. आणि पुढेही ते आपल्याला असंच गायडन्स देतील, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. नक्कीच.